एक भयानक रात्र. रात्रीचे 12:30 वाजले होते. समीर आपली बाईक घेऊन कोकणातल्या त्या निर्जन घाटातून चालला होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने आजूबाजूला घनदाट झाडी आणि धुकं साचलं होतं. बाईकचा हेडलाईट जेवढा प्रकाश टाकेल तेवढंच दिसत होतं. अचानक एका वळणावर त्याची बाईक बंद पडली. समीरने खूप प्रयत्न केले पण बाईक सुरू होईना. त्याने मित्राला फोन करायचा प्रयत्न देखील केला पण फोन काही लागेना. अशातच मोबाईल पाहिला तर मोबाईलला नेटवर्कच नव्हतं. स्क्रीनवर नो नेटवर्क दाखवत होते. मध्येच एक गाडी त्याला पास होताना दिसली पण त्या भयान रस्त्यावर कोणी थांबायला तयार नव्हते. आजूबाजूला भयान शांतता होती. मग त्याने एका जागी न थांबता चालत जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपणाला काही मदत मिळू शकेल. काही अंतर चालल्यावर त्याला लांब एक जुना कंदील दिसला. त्या प्रकाशात एक वृद्ध माणूस डोक्यावर घोंगडं घेऊन बसला होता. समीर त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, काका, माझी बाईक बंद पडली आहे. इथं जवळ कुठे गॅरेज मिळेल का? त्या माणसाने मान वर केली आणि एक नजर समीरकडे पाहत फक्त हाताने एका अरुंद पायवाटेकडे इशारा केला. समीरने विचारलं, तिथं दुकान आहे का? त्यावर तो म्हातारा अतिशय खोल आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला, दुकान नाही पण आश्रय नक्की मिळेल. फक्त मागे वळून बघू नकोस. त्याच्या बाकी बोलण्याकडे लक्ष न देता समीर त्या पायवाटेने चालू लागला. थोड्याच वेळात त्याला एक जुना पडका वाडा दिसला. वाड्याचं लाकडी दार अर्धवट उघडं होतं. आतून कोणीतरी रडल्याचा आवाज येत होता. समीरला वाटलं कुणीतरी संकटात आहे. तो धावत आत गेला पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक मागून जोरात दार बंद झालं. समीर घाबरून मागे वळला. त्या बंद दारावर रक्ताने माखलेल्या हातांचे ठसे उमटत होते. जणू काही बाहेरून कोणीतरी आत येण्याचा प्रयत्न करत होतं. त्याने खिशातून टॉर्च काढला आणि हॉलमध्ये इकडे तिकडे दुसरा दरवाजा आहे का ते पाहू लागला. तेवढ्यात टॉर्चचा प्रकाश हॉलच्या भिंतीवर असलेल्या तैलचित्रावर पडला आणि पाहतो तर काय, ते चित्र हुबेहूब त्या कंदीलवाल्या म्हाताऱ्यासारखं होतं. पण त्या फ्रेमवर फुलांचा हार होता आणि खाली तारीख लिहिली होती, 15 मे 1994. समीरच्या अंगावर काटा आला. हा माणूस तर 30 वर्षांपूर्वीच मेलाय. आता मात्र समीर पुरता घाबरला. त्याला घाम फुटला. तो पळण्यासाठी दुसऱ्या खोलीकडे वळला. तिथे एक मोठा आरसा होता. समीर त्या आरशासमोरून जाताना अचानक थांबला. त्याने टॉर्चचा प्रकाश आरशावर मारला आणि समीरची वाचाच बसली. आरशात समीर उभा होता पण त्याच्या मागे एक पांढऱ्या शुभ्र कपड्यातली स्त्री उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती स्त्री आरशात दिसत होती पण समीरच्या लक्षात आले आपल्या मागे प्रत्यक्षात कोणीच उभे नाहीये. तेवढ्यात तिने हळूच आपला हात समीरच्या खांद्यावर ठेवला. समीरला त्या हाताचा स्पर्श बर्फासारखा थंड जाणवला. समीर थरथर कापत तेथेच उभा राहिला. मग ती त्याच्या कानात कुजबुजली, खूप दिवसानंतर पाहुणा आला आहे. आता तुला येथून जाता येणार नाही. समीरने जीवाच्या आकांताने ओरडत वाड्याची खिडकी तोडली आणि बाहेर उडी मारली. तो धावत सुटला. मागून त्याला कुणीतरी आवाज देत होते पण समीर तोपर्यंत मागे न बघता धावत राहिला जोपर्यंत तो मुख्य रस्त्यावर आला नाही. तिथे एक ट्रक थांबला होता. ट्रक ड्रायव्हरने समीरला सावरलं. समीरने धापा टाकत घडलेला प्रकार सांगितला. तो ड्रायव्हर डोक्यावर हात ठेवत म्हणाला, वाचलात साहेब. त्या वाड्याकडे कशाला गेलात? तो वाडा तर गेल्या वर्षी आगीत जळून खाक झालाय. तिथे आता फक्त राख उरली आहे. समीरने मागे वळून पाहिलं आणि काय तर तिथे खरोखरच फक्त काळवंडलेली राख आणि पडक्या भिंती होत्या. पण जेव्हा समीरने स्वतःचा खांदा बघितला तेव्हा त्याच्या शर्टवर काळ्या रंगाचा हाताचा ठसा उमटलेला होता, जो चिखलाचा नव्हता तर जळलेल्या मांसाचा होता. ते पाहून ड्रायव्हरने समीरला दिलासा देत म्हटलं, साहेब, आज अमावस्या आहे. पहिल्यांदा कोणीतरी तिच्या जाळ्यातून वाचलंय. असे बोलून तो समीरला आपल्या ट्रकमध्ये बसवून निघून गेला. भेटू पुढच्या एका थरारक सत्यकथेसह. ही कथा रात्री एकट्याने पाहताना आजूबाजूला नक्की कोण आहे याची खात्री करून घ्या.